इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण पहिले समरूपता सिमिलॅरिटी. हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण पहिले समरूपता सिमिलॅरिटी. आज आपण या प्रकरणातील सराव संच 1.2 मधील काही उदाहरणे पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.2. यातील पहिलं उदाहरण आपण पाहूया. पुढील आकृत्यांमध्ये किरण पीएम हा कोन QPR चा दुभाजक आहे ते ओळखा. आपल्याला इथे 3 आकृत्या दिलेल्या आहेत, पण मी इथे 2च आकृत्यांवरची उदाहरणं इथे सोडवून दाखवणार आहे. या 2 आकृत्यांवरची उदाहरणं जर तुम्हाला नीट समजली तर तुम्हाला तिसऱ्या आकृतीवरील उदाहरण सोडवता येईल. मग पहिल्या आकृतीचा आपण विचार करूया. या ठिकाणी त्रिकोण QPR हा त्रिकोण दिलेला आहे आणि यामध्ये आपल्याला ठरवायचं की हा किरण PM कोन QPR या कोनाचा दुभाजक आहे का ते ठरवायचं आहे. मग त्यासाठी आपण त्रिकोण QPR मधील कोन दुभाजक कोणत्या कोनाचा आहे तर QPR चा आहे. मग या QPR च्या बाजूंचं गुणोत्तर पहिलं तपासून पाहूया किती येते. मग या कोन QPR चं गुणोत्तर लिहूया. QP/PR या किमती दिलेल्या आहेत 7/3. विधान 1 दिलं नाव याला. आता हा दुभाजक आहे का ठरवायचंय. मग हा किरण PM समोरच्या बाजूला M मध्ये छेदलेला आहे. मग या समोरच्या बाजूचं 2 भागात विभाजन झालेलं आहे. मग यांचं गुणोत्तर पाहूया. QM/MR. मग किमती दिलेल्या आहेत QM आणि MR च्या 3.5/1.5. दशांश चिन्ह काढून टाकलं. दोन्हीकडे टिंबाच्या पुढे एकच घर आहे, त्यामुळे दोन्हीकडचं चिन्ह टिंब काढून टाकलं. दशांश चिन्ह 35/15 बरोबर भाग गेला 5×3=15 5×7=35 7/3. याला विधान 2 म्हटलं. मग विधान 1 आणि 2 मध्ये आपल्या लक्षात येते की दोन्ही गुणोत्तरे समान आलेली आहेत, म्हणजेच डाव्या बाजू पण याच्या समान आहेत 1 आणि 2च्या. म्हणजेच QP/PR बरोबर QM/MR. म्हणजेच विधान 1 व 2 वरून आपण हे लिहिलं, कारण गुणोत्तरे समान आहेत. मग या त्रिकोणामध्ये कोनाच्या बाजूंचं गुणोत्तर आणि तो दुभाजक आहे की नाही ठरवताना तो किरण समोरच्या बाजूला जिथे छेदलेला आहे त्या 2 विभाजन झालेल्या दोन्ही रेषाखंडांचं गुणोत्तर समान आलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी हा किरण PM या कोन QPR चा दुभाजक आहे असं आपल्याला म्हणता येईल, कारण हा गुणधर्म आपण शिकलेलो आहे की त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या गुणधर्माचा व्यत्यास आहे. जर गुणोत्तरे समान असतीलही तर तो किरण त्या कोनाचा दुभाजक असतो, हे आपल्याला इथे सांगता येईल. Let us solve first question from practice set 1.2. In the following figures, identify ray PM is the bisector of angle QPR. Let us consider the first figure. This is angle QPR, and in this angle ray PM is bisector or not, we have to identify. So in triangle QPR, take the ratio of the sides of this angle QPR. So the ratio will be QP/PR, and the values are given 7 and 3. So QP/PR ratio is equal to 7/3. Call this is 1. Now take the ratio QM/MR. This ray PM intersect to the side QR at M. So it divides this QR into 2 parts, QM and MR. So take the ratio of these 2 segments. So QM/MR is equal to, the values are given 3.5 and 1.5. So 3.5/1.5 is equal to 35/15. So 5 3s are 15 and 5 7s are 35. So final answer is 7/3. Call this is 2. And observe these two ratios.
From 1 and 2, the ratios are equal, 7/3, 7/3. So their left hand sides are also equal. QP upon PR is equal to QM upon MR from 1 and 2. Means here the ratios are equal. Hence we can say that ray PM is the bisector of angle QPR. Reason is converse of angle bisector of theorem. Converse of angle bisector of triangle theorem. आता आपण प्रश्न पहिल्यातील दुसरी आकृती विचारात घेऊया. इथे त्रिकोण दिलेला आहे QPR हा त्रिकोण आहे आणि या त्रिकोणामध्ये किरण PM हा कोन QPR चा दुभाजक आहे का ते आपल्याला ओळखायचं आहे. मग मगाशी सारखंच आपण इथे सोडवणार आहोत. ज्या कोनाचा दुभाजक आहे का हे ठरवायचं आहे तर त्या कोनाच्या बाजूंचं गुणोत्तर प्रथम घ्यायचं आहे. म्हणजे या त्रिकोण QPR मध्ये पहिला या त्रिकोणाचं गुणोत्तर आपण घेऊया. या कोनाची गुणोत्तरे घेऊया बाजूंची. RP छेद PQ बरोबर 7/10 विधान 1. आणि हा किरण समोरच्या बाजूला जिथे छेदतो आहे त्यामुळे समोरच्या बाजूचं दोन भागात विभाजन झालेलं आहे दोन रेषाखंडांमध्ये. एक आहे RM आणि दुसरा आहे MQ. या दोघांचे गुणोत्तर घेऊया. RM छेद MQ बरोबर 6/8 भाग गेला इथे 2-6 2-4 8 3/4 विधान 2 म्हटलं याला. मग 1 आणि 2 या दोन्ही गुणोत्तरांकडे पाहिलं तर लक्षात येत आहे की दोन्ही गुणोत्तरांच्या किमती वेगवेगळ्या आलेल्या आहेत. म्हणजे दोन्ही गुणोत्तरे समान नाही आहेत. मग तेच इथे लिहिलंय विधान 1 व 2 वरून ही दोन्ही गुणोत्तरे नॉट इक्वल आहेत म्हणजे समान नाही आहेत म्हणून इथे नॉट इक्वलचा सिम्बॉल टाकलेला आहे. म्हणजेच इथे आपण म्हणू शकतो की गुणोत्तरे समान आलेली नाहीत. म्हणजेच किरण PM हा कोन QPR चा दुभाजक नाही. कारण त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या गुणधर्माचा व्यत्यासानुसार जर गुणोत्तरे समान आली तरच तो दुभाजक आहे. इथे गुणोत्तरे समान आलेली नाहीत म्हणजेच किरण PM हा कोन QPR चा दुभाजक नाही असं आपल्याला म्हणता येईल. मला वाटतं की या दोन उदाहरणांवरून तुम्हाला याच प्रश्नातील प्रश्न तिसरा जो आहे म्हणजे तिसरी आकृती जी आहे प्रश्न पहिल्यातीलच उदाहरण क्रमांक 3 वर आधारित जी आकृती आहे त्यावरून तुम्हाला ते गणित सोडवता येईल आणि तेथे देखील ठरवता येईल की किरण PM हा QPR चा दुभाजक आहे का नाही ते तुम्हाला सोडवता येईल. तर तुम्ही प्रश्न तिसरा यातला जो आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करा. Now let us solve the second example. Consider the figure. In triangle QPR, we have to identify ray PM is bisector of this angle QPR or not. So take the ratio of the sides of this angle QPR. So ratio is RP upon PQ because this angle bisect or not we have to decide. So take the ratio of the sides of this angle. So RP upon PQ is equal to 7/10. Call this is 1. This ray PM intersects to the side RQ at point M. So it divides this segment RQ into two parts RM and MQ. So take the ratio of these two segments. So RM upon MQ. RM upon MQ and the values are given 6 and 8. So put the values here. 2 3s are 6, 2 4s are 8. So 3/4 is equal to this is the ratio 3/4 and call this is statement 2. So observe these two statements 1 and 2. So from 1 and 2 you observe that these two ratios are not equal because the values are different. So RP upon PQ is not equal to RM upon MQ. So the ratios are not equal. Hence, by the property of converse of angle bisector of triangle, we can say that the ray PM is not the bisector of angle QPR. So with the help of these two examples,
you can solve the third example of the same question. आता आपण सराव संच 1.2 मधील प्रश्न दुसरा सोडूया. सोबतच्या आकृतीत रेषा NM ही बाजू RQ ला समांतर आहे का कारण लिहा. आकृती दिलेली आहे. इथे त्रिकोण PQR दिलेला आहे आणि ही रेषा NM ही या RQ ला समांतर आहे का हे आपल्याला ठरवायचं आहे. मग इथे किमती दिलेल्या आहेत. PR दिलेला आहे 20, NR दिलेला आहे 8, PR पूर्ण दिलेला आहे 20, NR दिलेला आहे 8, PQ दिलेला आहे 25 आणि PM ची किंमत आहे 15. आणि आपल्याला यामध्ये PN आणि MQ या दोन्ही किमती प्रथम काढून घ्याव्या लागतील, तर आपल्याला गुणोत्तरच्या किमती काढता येतील. मग यासाठी आपण इथे आपल्याला माहिती की PMQ हे तिन्ही बिंदू एकाच रेषेवर आहेत, म्हणजे दरम्यानता अशी आहे P', मग तीच आपण इथे लिहितोय. P', यावरून आपण दरम्यानतेचं सूत्र लिहिलं. PQ बरोबर PM अधिक MQ. मग यामध्ये किमती ठेवल्या. PQ ची किंमत आहे 25, PM ची किंमत आहे 15 आणि MQ काढायचा आहे. मग 15ला डावीकडे घेतलं, मायनस झाले, 15 वजा झाले 25 मधून, 10 उत्तर आलं. MQ बरोबर 10, म्हणजेच MQ ची किंमत आलेली आहे 10. मग ही MQ ची किंमत इथे 10 आपल्याला सांगता येईल, 10 आलेली आहे. इथे आकृतीत आपण दर्शवली. मग याचप्रमाणे इथेही दरम्यानता आहे PNR, हे तिन्ही बिंदू एकाच रेषेवर आहेत, म्हणजे P', आहे. मग यावरून सूत्र लिहिलं. PR बरोबर PN अधिक NR. मग यामध्ये किमती ठेवल्या. 20 बरोबर PN अधिक 8, 8ला डावीकडे घेतलं, मायनस झाले, 20 - 8 बरोबर PN, किंमत आली PN बरोबर 12. मग आता ही किंमत आलेली आहे 12. मग आता या त्रिकोणामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला ही रेषा NM ही RQ ला समांतर आहे का आपल्याला ठरवायचं आहे. मग आपण प्रमाणाचं मूलभूत प्रमेयाचा जो व्यत्यास आहे त्यानुसार आपल्याला ही दोन गुणोत्तरे समान येतात का हे तपासावं लागेल. म्हणजे PN/NR हे गुणोत्तर आणि PM/MQ हे गुणोत्तर सारखं येतंय का आपण तपासून पाहूया, कारण आपल्याजवळ सर्व किमती आहेत. मग आता ते गुणोत्तर चेक करून बघूया. मग पहिलं गुणोत्तर पाहिलं PN/NR. मग पहिलं गुणोत्तर आहे PN/NR. ह्या किमती माहिती आहेत 12 आणि 8 आहेत. मग 12/8 बरोबर किमती आल्या, उत्तर आलं 3/2. 4 ने भाग गेला, 4 2 8, 4 3 12. याला विधान 1 म्हटलं. असंच दुसरं गुणोत्तर इथलं काढूया. PM/MQ किमती माहिती आहेत 15 आणि 10. मग इथे सोडवलं, किमती ठेवल्या 15/10, 5 ने भाग गेला, 5 3 15, 5 2 10, उत्तर आलं 3/2. याला म्हटलं विधान 2. मग आता या दोन्ही गुणोत्तरांकडे पाहिलं तर लक्षात येत आहे की दोघांची गुणोत्तरे समान आलेली आहेत, किमती समान आलेल्या आहेत. म्हणजे उजव्या बाजू समान आहेत, म्हणजे डाव्या बाजू पण समान आहेत, म्हणजेच ही दोन्ही गुणोत्तरे समान आलेली आहेत. मग त्रिकोणामध्ये एखादी रेषा जर दोन बाजूंना विभागली असेल आणि ती जर गुणोत्तरे समान आली असतील तर ती रेषा तिसऱ्या बाजूला समांतर असते, असं आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यासचा गुणधर्म पाहिलेला आहे. त्यानुसार आपल्याला सांगता येईल की इथे गुणोत्तरे समान आलेली आहेत विधान 1 व 2 वरून, म्हणजेच रेषा NM ही बाजू RQ ला समांतर आहे, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. नाउ लेट अस सॉल्व क्वेश्चन 2 फ्रॉम प्रॅक्टिस सेट 1.2. In this figure, in triangle PQR, state whether this line NM is parallel to side RQ and give reason. So to solve this sum, let us observe the figure. In this triangle PQR, the values are given. PR is 20, PQ is 25, PM is 15 and NR is 8. Now we have to find PN and MQ.
So here P, M and Q, these 3 points are collinear. So betweenness is P dash M dash Q. So P dash M dash Q, use the formula PQ is equal to PM plus MQ and put the values. PQ is 25, PM is 15. So we can find MQ. 15 take to the left hand side, it becomes minus. So 25 minus 15 is 10. So MQ is equal to 10. So we get the value of MQ. Similarly, we can find the PN. Here P, N and R are the collinear points. So P dash N dash R is the betweenness. So P dash N dash R, PR is equal to PN plus NR. So put the values. PR is 20, PN we have to find, and NR is 8 here. So solve this. 20 minus 8, it take to the left hand side. So 20 minus 8 is 12. So PN is equal to 12. So we get the values of MQ and PN here. So I will show these two values in the figure here. MQ is 10 and PN is 12. Now we have to take the ratio here, PN upon NR, and another ratio is PM upon MQ. If these two ratios are equal, then by converse of basic proportionality theorem, we can say that this line is parallel to the third side. So NM will be parallel to RQ if and only if the ratios are equal. So we will check here whether the two ratios are equal or not. So take the first ratio, Pn upon Nr. Values are 12 and 8. So the ratio will be Pn upon Nr is equal to 12 upon 8 is equal to 3 upon 2. 4 2s are 8 and 4 3s are 12. So call this is 1. The value of first ratio is 3 upon 2. And take the another ratio here, PM upon MQ. The values are 15 and 10. So take the ratio here, PM upon MQ is equal to 15 upon 10. 5 3s are 15, 5 2s are 10. Call this is 2. So the values of both the ratios are equal, 3 upon 2, 3 upon 2. So the right hand sides are equal, so left hand sides are equal. So Pn upon Nr is equal to PM upon MQ from 1 and 2. Both the ratios are equal. Then we say that this line NM is parallel to side RQ. Reason is converse of BPT, basic proportionality theorem. So in this, line NM is parallel to side RQ here. सराव संच 1.2 मधील प्रश्न तिसरा सोडूयात. उदाहरण असं दिलेलं आहे, सोबतच्या आकृतीत NQ हा कोन N चा दुभाजक आहे, तर QP काढा. आणि काही किमती गणितात आकृतीत दाखवलेल्या आहेत. आता MQ दिलेला आहे 2.5, MN आहे 5, PN दिलेला आहे 7 आणि हा जो कोन MNP आहे हा दुभागलेला आहे, म्हणजेच NQ हा या कोन N चा दुभाजक आहे. म्हणजे हे दोन्ही कोन समान मापाचे ते सारख्या कोनांनी दर्शवलेले आहेत. मग आता आपल्याला उदाहरणात ठरवायचं आहे की QP ची किंमत काढायची आहे. मग गणित सोडूया. या त्रिकोण MNP मध्ये हा NQ दुभाजक दिलेला आहे कोन MNP चा. मग तीच पहिली ओळ लिहिली आहे की त्रिकोण MNP मध्ये NQ हा कोन N चा दुभाजक आहे. हे गणितात आपल्याला दिलेला आहे. मग दुभाजक दिलेला आहे म्हणजेच मग ज्या कोनाचा दुभाजक आहे प्रथम त्या कोनांच्या बाजूंचं गुणोत्तर घ्यायचं आहे. म्हणजे MN छेद NP हे गुणोत्तर घेऊया. 5/7 आहे या किमती दिलेल्या. आणि हे गुणोत्तर आहे MQ छेद QP. याच्याही किमती आपल्याला यातली एक किंमत माहिती आणि दुसरी काढायची आहे. मग ही गुणोत्तरे समान असणार आहेत कारण इथे कोन दुभाजक आहे हे सांगितलेलं आहे. त्रिकोणामध्ये ज्या वेळेला कोन दुभागलेला
ही माहिती दिलेली असते किंवा ज्या कोनाच्या दुभाजक दिलेला आहे त्या कोनाच्या बाजूंचं गुणोत्तर आणि त्याच्या समोरील बाजूचं 2 भागात विभाजन झालेलं असतं तर त्यांचं गुणोत्तर ही दोन्ही गुणोत्तरे समान असतात. मग त्यानुसार आपल्याला सांगता येईल की कोनाच्या बाजूचं गुणोत्तर आहे आणि हे त्याच्या समोरच्या बाजूंची गुणोत्तरे आहेत, ही दोन्ही गुणोत्तरे समान आहेत कारण त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा गुणधर्म आपण अभ्यासलेला आहे. म्हणून ही दोन्ही गुणोत्तरे समान आहेत. याच्यात किमती ठेवल्या 5/7 बरोबर 2.5/QP आणि इथे तिरकस गुणाकार केला यांचा आणि यांचा 5 गुणिले QP बरोबर 7 गुणिले 2.5. मग इथे सोडवलं आपण 5 गुणिले QP बरोबर 7 गुणिले 2.5. QP ची किंमत काढायची, 5 तिकडे गेल्यावर छेदात जाईल आणि मग यांचा हा सगळा आकडेमोड आपण पूर्ण करूया. 2.5 ने इथे 5 ला भाग गेला, 2.5 1 2.5 2 5 येईल, 2.5 2 5 आणि 7/2 आले, 7 ला 2 ने भागलं, उत्तर आलं 3.5. या पद्धतीने आपण इथे त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा गुणधर्म वापरून आपण इथे QP ची किंमत काढलेली आहे. नाउ लेट अस सॉल्व क्वेश्चन 3 of practice set 1.2. In this figure, in triangle MNP, NQ is a bisector of this angle N. So these are the identical marks here. Means both the angles are congruent. Their measures are equal. So angle MNP is bisected here. NQ is a bisector of this angle MNP. And the values are given. MQ is 2.5, MN is 5, PN is 7, and we have to find QP. So with the help of property of angle bisector of a triangle, we can solve this example. So take the ratio of the angle which is bisected here. So angle MNP is bisected. So take the ratio of the sides of this angle. So first ratio will be MN upon NP. And this ratio will be equal to the ratio of these two segments, so MQ upon QP. So in triangle MNP, NQ is a bisector of angle N. This is given. So whenever the bisector is given in triangle, so these two ratios are equal. The ratio of the sides of the angle and that bisector intersects to the opposite sides, so it divides into the two parts. So the ratio of these two parts is also equal to the sides of the angles. So these two ratios are equal because of the property of angle bisector of triangle. So put the values here, 5/7 and 2.5 upon QP, because QP we have to find. So take the cross multiplication here, 5 into QP is equal to 7 into 2.5, and complete the calculation here. So QP is equal to 7 into 2.5 upon 5, 2.5 ones are 2.5, 2.5 twos are 5, so 7 upon 2, and 7 upon 2, it means QP is equal to 3.5. आता आपण सराव संच 1.2 मधील प्रश्न 4था सोडूया. गणित असं दिलेलं आहे की आकृती दिलेली आहे, त्रिकोण ABC दिलेला आहे, यामध्ये कोन APQ हा 60 दिलेला आहे आणि कोन ABC सुद्धा 60 अंशाचा दिलेला आहे. आणि यावरून आपल्याला ठरवायचं आहे की AP/PB हे गुणोत्तर आणि AQ/QC ही दोन्ही गुणोत्तरे समान आहेत का हे आपल्याला ठरवायचं आहे आकृतीत दिलेल्या माहितीवरून. मग यासाठी आपल्याला माहिती दिलेली आहे की हे दोन्ही कोन 60-60 मापाचे दिलेले आहेत, म्हणजे हे दोन्ही एकरूप आहेत. मग तेच मी प्रथम लिहिलंय, कोन APQ बरोबर कोन ABC हे दोन्ही प्रत्येकी 60 आहेत, हे गणितात दिलेले आहे. म्हणजेच यामध्ये हे दोन रेषाखंड जर आपण विचारात घेतले PQ आणि BC, तर यामध्ये हे जे दोन कोन दिलेले आहेत 60-60 प्रत्येकी, तर हे कोन होतात संगत कोन. कारण या दोन रेषा आहेत PQ आणि BC, त्यांची ही छेदिका झाली AB, त्यामुळे होणारे हे संगत कोन आहेत. आणि संगत कोन इथे एकरूप दिसत आहेत कारण प्रत्येकाचं माप 60 अंश दिलेलं आहे.
मग या दोन रेषांच्या AB छेदिकेमुळे होणारे हे संगत कोन आहेत आणि संगत कोन एकरूप असतील तर या दोन रेषा समांतर असतात, कारण ही संगत कोन कसोटी आपण इयत्ता 9वी मध्ये अभ्यासलेली आहे. म्हणून इथे हे दोन्ही कोन सारखे आहेत दिलेलं आहे, म्हणजेच या दोन रेषा समांतर आहेत. PQ समांतर BC आहे असं आपल्याला म्हणता येईल. याला आधार दिला संगत कोन कसोटी. मग आता हे दोन रेषा समांतर झालेल्या आहेत. मग या त्रिकोणामध्ये त्रिकोण ABC मध्ये PQ ही BC ला समांतर हे आत्ताच आपण सिद्ध केलेलं आहे. मग त्रिकोणामध्ये जर एखादी रेषा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असेल तर ही रेषा त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजूंना प्रमाणात विभागते, म्हणजेच ती दोन्ही गुणोत्तरे समान असतात असं आपण प्रमाणाचं मूलभूत प्रमेय पाहिलेलं आहे. म्हणून आपण इथे समांतर हे सिद्ध केलेलं आहे, म्हणजेच AP छेद PB बरोबर AQ छेद QC ही दोन्ही गुणोत्तरे समान आहेत असं आपल्याला सांगता येईल प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. Let us solve question 4 of practice set 1.2. The example is, from the given information in the figure, prove that AP upon PB is equal to AQ upon QC. So this we have to prove. In the figure, the information is in triangle ABC, angle APQ is 60 degree and the measure of angle ABC is also 60 degree. So these two angles are congruent here. Now these two angles are congruent, it is given. Hence we can say that segment PQ and segment BC are parallel, because this segment PQ and segment BC are parallel because of this is a transversal. AB is it's a transversal of these two lines PQ and BC, and the angle made by these two lines and this transversal, these angles are corresponding angles and they are already congruent, it is given. So the corresponding angles made by the two lines and it's a transversal, if the corresponding angles are congruent, the lines are parallel. This is corresponding angles test. We have learned this test, this property in 9th standard. So segment PQ is parallel to BC with this property corresponding angles test. So now consider this triangle ABC. Just we have proved here segment PQ is parallel to BC. This is one. So PQ is parallel to BC means in this triangle, if a segment is parallel to one of the side of the triangle and then this segment intersects to the remaining two sides in equal ratios. This is the property of BPT, basic proportionality theorem. So by this property we can say that AP upon PB is equal to AQ upon QC. Hence we have proved that these two ratios are equal. AP upon PB is equal to AQ upon QC by the property of this theorem BPT, basic proportionality theorem. आता आपण प्रश्न 6वा सोडूयात. त्रिकोण MNP मध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे की रेख NQ हा कोन MNP चा दुभाजक आहे हे दिलेला आहे आणि MN दिलेला आहे 25, NP दिलेला आहे 40 आणि MQ आहे 14 आणि QP आपल्याला काढायचा आहे. तर माहिती अशी दिली आहे की या त्रिकोण MNP मध्ये NQ हा कोन N चा दुभाजक आहे. मग दुभाजक आहे ही माहिती दिलेली आहे, म्हणजेच त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा गुणधर्म आपण इथे वापरणार आहोत. मग MNP या कोनाला दुभागलेला आहे, म्हणून मी त्रिकोण MNP मध्ये सुरुवात अशी करतोय. त्रिकोण MNP मध्ये रेख NQ हा कोन MNP चा दुभाजक आहे हे गणितात दिलेले आहे. मग दुभाजक दिलेला आहे म्हणजेच आपण इथे त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा गुणधर्म वापरू शकतो. कोणती दोन गुणोत्तरे समान असली पाहिजेत, तर MN छेद NP बरोबर MQ छेद QP ही दोन्ही गुणोत्तरे समान असली पाहिजेत, कारण त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा गुणधर्म आपण शिकलेलो आहोत. मग याच्यात किमती ठेवल्या. 25/40 या किमती माहिती आहेत.
MQ माहिती आहे 14, QP काढायचा आहे. मग इथे तिरकस गुणाकार केला. इथे आपण तिरकस गुणाकार करू शकतो. 25 गुणिले QP बरोबर 40 गुणिले 14. QP ची किंमत काढायची. 25 तिकडे गेल्यावर छेदात गेले. इथे भाग गेला 5 ने. 5 5 25, 5 8 40. 14 गुणिले 8 छेद 5. 14 8 12 दरसे. QP बरोबर 112 छेद 5. 112 ला 5 ने जर भागलं, भागाकार शेजारी करू शकता तुम्ही. QP बरोबर 22.5 असं आपल्याला उत्तर सांगता येईल त्याचं. Let us solve question 6 from practice set 1.2. From the given information in the figure, we have to find QP. What is the information given in the figure? Here, the identical marks of these angles are given, means these angles are congruent. So, we can say that NQ is the bisector of this angle M and P. So, NQ is bisector of this angle N. So we can use the property of angle bisector of triangle here. So in triangle MNP, NQ is a bisector of angle MNP. This information is given in the figure. So we are using the property of angle bisector. So ratio of MN and NP. So MN upon NP is equal to MQ upon QP. So these two ratios are equal with the help of this property of angle bisector of triangle. So put the values here. MN and NP are 25 and 40. MQ is 14. It is given in the figure. So we have to find QP. So keep QP as it is. So take the cross multiplication. 25 into QP is equal to 40 into 14. So we have to find QP. So take 25 to the right hand side. So 25 and 40 we will get here. 5 5s are 20 and 5 8s are 40. So 40 into 8 upon 5. So QP is equal to 14 into 8 is 112. So final answer will be 22 upon 5. Here you have to take the division.